Welcome at Department of Zoology in Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Okay, now you will enter in a BSc second year. Now, then आता तुम्हाला सेमिस्टर थर्ड असणार आहे. तर अगोदर तुम्ही जर बघितले तर फर्स्ट इयरसाठी त्याच्यामध्ये 2 सेमिस्टर होते, सेमिस्टर नंबर फर्स्ट आणि सेमिस्टर नंबर सेकंड. तर टोटल तुम्हाला फर्स्ट इयरसाठी 4 सब्जेक्ट होते, त्यामध्ये झूलॉजी हा एक सब्जेक्ट होता. तर आता सेकंड इयरसाठी तुम्हाला 3 सब्जेक्ट असणार आहे आणि त्यामध्ये झूलॉजी हा असणार आहे. फर्स्ट इयरला तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्ही 2 पेपर स्टडी केलेले आहेत. सेमिस्टर फर्स्टसाठी 2 झूलॉजीचे पेपर होते आणि सेमिस्टर सेकंडसाठी झूलॉजीचे 2 पेपर होते. तर आता सेकंड इयरसाठी तुम्हाला 2 सेमिस्टर असणार आहेत, सेमिस्टर नंबर थर्ड आणि सेमिस्टर नंबर फोर्थ. ओके, तर त्यामध्ये प्रत्येकी जसं फर्स्ट इयरसाठी तसे 2 पेपर होते, त्याच पद्धतीनं आतासुद्धा तुम्हाला सेकंड इयरसाठी आणि प्रत्येक सेमसाठी 2 पेपर असणार आहेत. म्हणजे टोटल धिस इयर यावर्षी तुम्हाला टोटल झूलॉजीचे 4 पेपर असणार आहेत. तर त्या 4 पेपरचा सिलेबस कसा असणार आहे, ओके, ते आपण त्याच्यामध्ये बघूया. ओके, तर जो सिलेबस आहे इट इज बाय द शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. आणि गेल्याच वर्षी तुम्हाला माहीत असेल की हा सिलेबस जो आहे सेकंड इयरचा तो चेंज झालेला आहे. ओके, आता त्याच्यामध्ये एक पेपर जे आहेत आपण ते पेपर बघूया. तर पेपर नंबर फिफ्थ, पेपर नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ जे आहे हे तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट इयरला झालेले आहे. तर सेमिस्टर फर्स्टसाठी पेपर नंबर फर्स्ट आणि सेकंड होते आणि सेमिस्टर सेकंडसाठी पेपर नंबर थर्ड आणि फोर्थ तुम्ही शिकलेला आहात. तर त्याच्या पुढचे जे पेपर आहेत ते पेपर आपल्याला ह्या BSc सेकंड इयरमध्ये आणि सेमिस्टर थर्ड आणि फोर्थमध्ये पाहायचे आहेत. तर सेमिस्टर थर्डसाठी झूलॉजीचे 2 पेपर आहेत. तर त्या 2 पेपरमध्ये पेपर नंबर फिफ्थ जो आहे इट इज द ॲनिमल डायव्हर्सिटी सेकंड. तर ॲनिमल डायव्हर्सिटी जो फर्स्ट होता तो फर्स्ट तुम्ही फर्स्ट इयरमध्ये स्टडी केलेला आहात. त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय होतं पहा की ॲनिमल डायव्हर्सिटी इन नॉन कॉर्डेट्स, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही फायलम बघितलेले पाहात आणि त्यानंतर क्लासिफिकेशनसुद्धा त्याच्यामध्ये बघितलेलं. तर त्या फायलममध्ये तुम्ही बघितलेलं असेल की क्लास, त्यानंतर किंगडम सिस्टीम होती पहा, त्याच्यामध्ये 5 किंगडम सिस्टीम, त्यानंतर त्याच्यामध्ये फायलम तुम्ही बघितलेले. आता त्या फायलममध्ये फायलम सिलेंट्रेटा होतं, ओके, त्यानंतर फायलम अनिलिडा असेल, इकॅनोडर्मॅटा असेल, ओके, त्या प्लॅटीहेल्मिंथिस आहे, अस्कहेल्मिंथिस आहे. अशा तुम्ही क्लासिफिकेशन आणि त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघितलेले. त्याचबरोबर प्रॅक्टिकलला सुद्धा ते होते, त्यामध्ये काही ॲनिमल्ससुद्धा प्रॅक्टिकलला होते, तुम्ही त्यामध्ये बघितलेलं असेल. तर इथे काय आहे त्याच्या पुढचं जे क्लासिफिकेशन जे राहिलेलं आहे म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ दी कॉर्डेट्स, ओके, किंवा व्हर्टिब्रेट्स आपण म्हणतो. तर त्याचा डिटेलमध्ये स्टडी, त्याचे जनरल कॅरेक्टर आणि क्लासिफिकेशन हे तुम्हाला ह्या पेपरमध्ये आहेत ॲनिमल डायव्हर्सिटीमध्ये. आता त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट जे आहे ते म्हणजे द कॉर्डेट्स, फोटोकॉर्डेट्स. जे फोटोकॉर्डेट्स आहेत त्या फोटोकॉर्डेट्सचं जनरल कॅरेक्टर आणि क्लासिफिकेशन कसं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर अज्ञाता. अज्ञाता मीन्स ज्ञाता मीन्स द जॉ, ओके. आणि असे ॲनिमल्स आहेत की ज्या ॲनिमल्सना देर इज ॲब्सेन्स ऑफ द जॉ, ओके, जो तोंडाचा जबडा आहे तो ॲब्सेंट असतो, असे जे ॲनिमल्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचं क्लासिफिकेशन. तर त्याचं मध्ये एक क्लास आहे दॅट इज द सायक्लोस्टोमा. सायक्लोस्टोमा दॅट मीन्स सायक्लस मीन्स सर्क्युलर, स्टोमा मीन्स माउथ,
की ज्या ॲनिमलचं माउथ हे सर्क्युलर असतं, अशा ॲनिमलचा त्याच्यामध्ये स्टडी करायचा आहे, त्याचं क्लासिफिकेशन आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे पायसेस. दिस मोस्टली इन्क्लूड द फिश आहे. आता त्या फिशचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात, तर ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की मेन कॅरेक्टरिस्टिक्स काही वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आहेत. स्पेशल फ्युचर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ते जर बघितले, देर इज प्रेझेन्स ऑफ द फिन्स आर प्रेझेंट, स्केल्स आर प्रेझेंट, त्याच्यामध्ये गिल्स प्रेझेंट आहेत. असे जे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये पाहायचं आहे. प्लस त्यांचं क्लासिफिकेशन अप टू द ऑर्डरपर्यंत पाहायचं आहे. आणखी एक त्याच्यामध्ये पॉईंट आहे तो म्हणजे रेस्पिरेशन इन द फिश जे आहे त्या फिशमध्ये असणारं रेस्पिरेशन पाहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे ॲम्फिबियाचं क्लासिफिकेशन आणि त्याचबरोबर त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. आणखी एक पॉईंट त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे पॅरेंटल केअर इन ॲम्फिबिया जे आहेत त्या ॲम्फिबियामध्ये पॅरेंटल केअर्स म्हणजे त्यांचे जे एग्ज असतात किंवा एंगवन्स जे आहेत त्या एंगवन्सचं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते, केअर घेतली जाते ते त्याच्यामध्ये पाहायचे आहे. त्यानंतर युनिट सेकंड आहे रेप्टिलियाचे क्लासिफिकेशन, जनरल कॅरेक्टर आणि त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे व्हेनमस आणि नॉन व्हेनमस स्नेक्स, म्हणजे विषारी आणि बिनविषारी जे काही स्नेक्स आहेत त्यांचं त्यांचे जनरल कॅरेक्टर्स आणि हाऊ टू दे आयडेंटिफाय, ते कसे आयडेंटिफाय करायचे ते त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर बायटिंग मेकॅनिझम इन स्नेक्स जर बघितले तर स्नेक्स बाईट करत असताना ते कसे बाईट करतात आणि बाईट केल्यानंतर जो व्हेनमस आणि नॉन व्हेनमस जे बाईट आहे त्याच्यामध्ये कसा डिफरन्स असतो तो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर एव्स म्हणजे बर्ड्सचं क्लासिफिकेशन आणि जनरल कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहेत. आणि मेन महत्त्वाचे म्हणजे डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहिजे आहे. आणखीन मॅमल्स त्याच्यामध्ये आहे. मॅमल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे सस्तन प्राणी, विच दे आर प्रेझेन्स ऑफ द मेमरी ग्लँड्स अँड हेअर्स आर प्रेझेंट त्याच्यामध्ये. आणि त्याचं क्लासिफिकेशन अप टू द ऑर्डर आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ द मॅमल्समध्ये असणारी सर्क्युलेटरी सिस्टीम त्याच्यामध्ये पाहिजे आहे. हा पेपर नंबर 5 असणार आहे तो ॲनिमल डायव्हर्सिटी. त्यानंतर नेक्स्ट पेपर ह्या सेमिस्टरसाठी आहे तो म्हणजे पेपर नंबर 6 आणि दिस इज द बायोकेमिस्ट्री. ओके, बायोकेमिस्ट्रीचा हा पेपर आहे. त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट आहे ते म्हणजे न्यूक्लिक ॲसिडमध्ये 2 पॉईंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे आहेत. एक आहे तो म्हणजे DNA आणि दुसरा आहे RNA. DNA मीन्स डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, बरोबर. आता डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड दॅट इज द RNA, हे दोन्ही DNA आणि RNA आहेत. त्या DNA आणि RNAचे टाईप्स, त्याचं स्ट्रक्चर आणि त्यांचे सिग्निफिकन्स आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचे आहेत. मोस्टली जे DNA आहे त्या DNAचं स्ट्रक्चर आणि त्याचबरोबर DNAचं जे स्ट्रक्चर आहे इट इज डिस्क्राईब बाय द वॅटसन आणि क्रिक मॉडेल जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. हा पार्ट तुम्हाला तुम्ही 12th स्टँडर्डला तुम्हाला झालेला आहे, त्याच्यामध्ये हा पार्ट आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायकल्स पाहायच्या आहेत, बायोकेमिकल रिॲक्शन्स आहेत. जे काही एनर्जी आपल्या बॉडीला मिळते इट इज फ्रॉम द फूड. ओके, ना त्या फूडमध्ये जर बघितलं आहे देर इज प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड्स आहेत. ते कार्बोहायड्रेट जे आहेत ना ते कार्बोहायड्रेट मोस्टली इट इज द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. आणि ते कार्बोहायड्रेटपासून एनर्जी तयार होत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स होतात. त्या रिॲक्शन्स म्हणजे ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, पेंटोस फॉस्फेट पाथवे, ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लायकोजेनेसिस आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता ते ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनमध्ये कशी एनर्जी तयार केली जाते आणि किती तयार केली जाते आणि त्या रिॲक्शन्स कुठल्या आहेत ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे लिपिड मेटाबॉलिझम. ओके, लिपिड मेटाबॉलिझममध्ये जे काही फूड मॉलिक्यूल जे आहे त्या फूड मॉलिक्युल्समध्ये फक्त कार्बोहायड्रेटच असतं असं नाही, तर त्याच्यामध्ये लिपिडसुद्धा आहेत, प्रोटीनसुद्धा आहे. आता त्या लिपिड आणि प्रोटीनचं कसं ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्याच्यापासून एनर्जी कशी मिळवली जाते. ओके, त्याच्यामध्ये
लिपिड मेटाबॉलिझममध्ये बीटा ऑक्सिडेशन एक रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन त्याच्यामध्ये बघायची आहे. आणि प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत, ट्रान्सअमायनेशन, डिअमायनेशन आणि युरिया सायकल, ते ह्याच्यामध्ये पाहायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे एन्झाईम्स. एन्झाईम्स तुम्हाला माहीत असतील तर एन्झाईम्स एन्झाईम्स म्हणजे इट इज द बायोकॅटॅलिस्ट which are accelerate the rate of reaction. जो रिॲक्शनचा रेट आहे तो इन्क्रीज करतात. आता हे जे एन्झाईम्स आहेत, ऑल दी बायोकेमिकल रिॲक्शन्स इन अ बॉडीमधल्या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स जे आहेत ते एन्झाईम्स कॅरी करतात. आता ते जे एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईमचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे. देर आर टोटल 6 क्लासेस, 6 क्लासेस एन्झाईमचे आहेत. त्यानंतर नॉमिनक्लेचर, एन्झाईम जे आहे त्या एन्झाईमचं नेमिंग कसं केलं जातं. त्यानंतर ते एन्झाईम जे आहेत त्यांची मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन, म्हणजे एखादी रिॲक्शन ते कॅरी कसं करतात, त्याचे 2 मेकॅनिझम आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर एन्झाईम कायनेटिक्स, म्हणजे रेट ऑफ एन्झाईम रिॲक्शन जो आहे तो एन्झाईम रिॲक्शनचा रेट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा आहे. इनहिबिशन अँड रेग्युलेशन, एखादं एन्झाईम आहे ते एन्झाईम बायोकेमिकल रिॲक्शन करत असताना हाऊ इट इज इनहिबिट, ते इनहिबिट कसं केलं जातं, म्हणजे त्याची ॲक्शन जी आहे ती कशी थांबवली जाते. त्यानंतर हाऊ इट इज रेग्युलेट, म्हणजे एन्झाईम कसं रेग्युलेट केलं जातं ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आयसो एन्झाईम, को एन्झाईम आणि को फॅक्टर हे एन्झाईमचे पार्ट्स आहे. ते एन्झाईम्समध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. आयसो एन्झाईम म्हणजे काय, को एन्झाईम म्हणजे काय आणि को फॅक्टर म्हणजे काय, हे पार्ट्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. आता हे जे 2 पेपर आहेत हे 2 पेपर तुम्हाला ह्या सेमिस्टरसाठी म्हणजे सेमिस्टर नंबर 3साठी असणार आहेत. प्लस प्रॅक्टिकलसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही फर्स्ट इयरला बघितलं तर त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल तुम्हाला होतं, पण आता सेकंड इयरसाठी तुम्हाला झुलॉजी म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे 2 प्रॅक्टिकल असणार आहेत. आणि ते प्रॅक्टिकल हे प्रत्येकी 50 मार्क्ससाठी असे टोटल 100 मार्क्ससाठी प्रॅक्टिकल असणार आहे. आता थेरी पेपर जर तुम्ही बघितले तर थेरी पेपर जे असणार आहेत ॲज इट इज ॲज द फर्स्ट इयरला जसे होते द 50 मार्कचे पेपर तुम्हाला होते तसेच ह्याच्यामध्ये हे दोन्ही पेपर जे आहेत हे 50-50 मार्क्ससाठी असणार आहे. ओके, तर त्याचबरोबर प्रॅक्टिकल आणि पुढच्या सेमिस्टरचे जे पेपर आहेत ते त्यावेळी आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर बाकीचे तुम्हाला कॉलेजमध्ये जर बघितलं जसं गेल्या वर्षी फर्स्ट इयरसाठी जसं होतं युनिट टेस्ट असणार आहे, त्यानंतर ओपन बुक टेस्ट असणार आहे, MCQ टेस्ट, ग्रुप डिस्कशन, ओके, बाकीचे जे सगळ्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत त्या बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या त्या पद्धतीनं असतील. नंतर हा सिलेबस थोडासा त्याच्यामध्ये पहा की पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6चा. तर ह्याच्यामध्ये पेपर नंबर 6 जो आहे आणि पेपर नंबर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 5 जो आहे, हा 5 पेपर जो आहे ह्यामधला बऱ्यापैकी पार्ट हा तुम्हाला 11th स्टँडर्डला झालेला आहे. ओके, आणि पेपर नंबर 6 जो आहे बायोकेमिस्ट्रीचा पार्ट जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये DNA, RNA आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममधला ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्याचबरोबर प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये युरिया सायकल आणि ट्रान्सअमायनेशन, हे जे पार्ट आहे हे पार्ट तुम्हाला तुमच्या 12वीच्या बुकमध्ये आहेत आणि ते 12वीला झालेले आहेत. त्यानंतर एन्झाईम जर बघितलं आहे, हा एन्झाईमचा सगळा पार्ट तुम्हाला 11th स्टँडर्डला झालेला आहे असा तो पार्ट आहे, पण त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर इथं एक लक्षात ठेवा की थोडंसं 11th आणि 12thचा जो पार्ट ह्याच्यामध्ये आहे तो थोडासा रिव्हिजन करा, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुढं जाता येईल. ओके, तर दिस इज द सिलेबस डिस्कशन आणि इंट्रोडक्टिव्ह पार्ट हा होता. तर उद्यापासून आपण पेपर नंबर 6 जो आहे त्या 6मध्ये तर DNA अँड RNA किंवा हा जो पार्ट आहे न्यूक्लिक ॲसिड युनिट फर्स्ट आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम हे आपण स्टार्ट करणार आहोत. तर जरा थोडंसं 12th स्टँडर्डचा तुम्हाला असलेला जो DNA आणि RNAचा पार्ट आहे तो थोडासा वाचून ठेवा, म्हणजे काय होईल की आपल्याला
फास्टपणे पुढे जाता येईल. ओके, तर इथं आपण थांबूया. तर उद्या आपण डायरेक्टली युनिट नंबर 1 न्यूक्लिक ॲसिड पेपर नंबर 6 स्टार्ट करूया.